आता जागा मागणी किती लोकांनी केली हे सुद्धा समजणं आता मला कठीण आहे, कारण या कालावधीमध्ये अजून बोलणं झालं नाही. बहुतांश वेळी आम्ही निवडणुका झाल्यानंतरच लोकांशी चर्चा करतो, त्यामुळे आता कोण कोण मागणी करायला गेले कोण नाही, अगदी आमची शिवाचार्य मंडळी सुद्धा मागणी करत होते असंही माझ्या कानावर आलेलं आहे. परंतु पूर्व काळामध्ये मागणी वगैरे काही व्हायचंच नाही आहे, आपोआपच वीरशैव लिंगायत समाजाला दिलं जायचं. आणि त्यामुळे रत्नापन्ना कुंभार असू देत किंवा त्या विभागातील कोरे असू देत, आजही विनय कोरे त्या दृष्टीने आहेत, त्यांचे आजोबासुद्धा यामध्ये होते. परंतु मला राजकारण नको, मी सहकार्य करेन अशा पद्धतीचा विचार त्यांनी करत होते. त्यानंतर मग आपणाला असं पाहायला मिळतं की आपल्या शिवराज पाटलांना, सुशीलकुमार शिंदेंना काँग्रेस पक्षच बरेच वर्ष होता, त्यामुळे याच पक्षाने वीरशैव लिंगायत समाजातील अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु हे असं केलं असताना सुद्धा आज स्थितीला जे नेते आहेत त्याच्यामध्ये मग चंद्रकांत खैरे असतील की जे बरेच वर्षपर्यंत इथं होते, मात्र आज त्यांना डावललं गेल्याचं चित्र आपण पाहतो आहे. तीच गोष्ट अनेक लोकांच्या बाबतीत आहे. मात्र ज्या लोकांना डावललं गेलं त्याबद्दल आमचंही काही म्हणणं नाही, कदाचित त्यांना 1-2 वेळ दिलं होतं म्हणून आता तिसऱ्यांदा नाहीत याबद्दल नाही. पण ठीक आहे, तुम्ही नको, तुमच्या समाजातला दुसरा कोणीतरी पाहिजे अशी धारणा का झाली नाही हे एक आमचं म्हणणं आहे. मग तसे आमचे धोंडे सर सुद्धा होते, त्यांनी अगोदर आम्हाला फक्त सामाजिक संस्था काढायचे म्हणत होते, शासन ऐकत नाही म्हटल्यानंतर मग त्यांनी आपोआपच स्वतःचा एक पक्ष निर्माण करण्याचं आणि पुन्हा राजकारणात पडण्याचाही प्रयोग त्यांनी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. सोलापूरचे देशमुख असतील, त्यांचेही आपल्याला विशेषत्वाने नाव घेता येईल की त्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने कामं केली, चांगले लढे दिले. अगदी त्याच ठिकाणी असलेले माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, ही वीरशैव लिंगायत समाजाची मंडळी आहे. परंतु बऱ्याच मंडळींच्या डोक्यामध्ये समाजाचा विषय नव्हताच, स्वतःच काहीतरी करत राहावं अशा पद्धतीची अनेक मंडळी आली. आता त्या सर्वांची नावं घेऊन बसत नाही आहे, परंतु अनेक लोक होते. आणि आज मितीला आपल्या अशी गोष्ट लक्षात आलेली आहे की विजय जंगम स्वामी जे आहेत, ज्यांनी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या माध्यमातून सगळ्याच पक्षांना तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी पण आमच्या समाजातल्या लोकांना प्रतिनिधित्व द्यावं अशा प्रकारचा यावेळेला थोडासा हट्ट धरला आणि त्या हट्टापायी आज 15-16 पेक्षा जास्त लोकांना तिकीट मिळाल्याचं चित्र आपण पाहतो आहे. ही स्थिती चांगली आहे, पण हे चांगलं असतानाच या लोकांच्या कामाचा, म्हणजे काही मंडळी आली त्यांनी मंत्रिपदापर्यंत आले, सभापती पदापर्यंत गेले किंवा त्यांचे कारखाने, त्यांच्या आणखी काही वेगवेगळ्या संस्था याचा विचार केला. धोंडे सरांचा सुद्धा आपण विचार केला तरी त्यांनी त्यांच्या सेवा संघटना, वीरशैव युवक संघटन या पलीकडे दुसरा कुठला विचार मनामध्ये घेतला नव्हता. तरी पण त्यांना एवढं लक्ष दिलं गेलं नाही. त्यांना जेव्हा बाजूला सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा यावेळेला त्यांनी त्यांचा पक्ष निर्माण केलेला आहे. पण डॉक्टर विजय स्वामींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांनी ते स्वतः राजकारणात येणार नाहीत, राजकारण करायचं नाही किंवा कुठल्याही पक्षाकडून मला काही वेगळं मिळालं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा नाही. ही परिस्थिती पाहिल्यामुळे हा निरपेक्षपणे फक्त समाजाची भूमिका घेतोय हा विचार करून यावेळेला जादा सीट मिळाल्या असं आम्हाला वाटतं. आणि भविष्यामध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या कुठल्याही अगदी पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, अशा कुठल्याही किंवा नगरपालिकेच्या वगैरे पदाची ते अपेक्षा करणार नाहीत अशी ही व्यक्ती आहे. कदाचित मगाशी आपण बोलल्याप्रमाणे ज्या धार्मिक संस्था आहेत किंवा आर्थिक विकास महामंडळ वगैरे आहेत अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करता यावं, त्यामध्ये असलेला भ्रष्टाचार दूर करता यावा अशा दृष्टीने त्या ठिकाणी ते काम करू शकतात. अशा आजच्या योग्य अशा आणि युवक व्यक्तीला शासनाने निश्चितपणे हाताशी धरलं पाहिजे. विरोधी पक्ष का असेना त्यांनी सुद्धा चांगल्या योजनांमध्ये वीरशैवांचं कार्य करणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने सध्या महासंघाचं कार्य हे निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याबरोबर वेगवेगळ्या बसव दल असेल, आणखी सेवा संघटना असेल, महाराष्ट्र वीरशैव सभा असेल, अशा वेगवेगळ्या आहेत की ज्यांच्याकडून खरोखर समाजाचं काम घडत आहे. अशा लोकांना योग्य ते प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे आणि त्यांचा आदर गौरव केला गेला पाहिजे.